नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत. राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयानं कोल्हापूरच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. विजयामुळे धनंजय महाडिक यांच्या कोल्हापुरातल्या राजकारणालाही आता बळ मिळालंय. त्यामुळे येत्या काळात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक हा सामना आणखी चुरशीचा होणार आहे. हा जल्लोष राज्यसभा निवडणूक जिंकल्याचा असला तरी कोल्हापुरात धनंजय महाडिकांच्या विजयाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. राज्याच्या राजकारणात फडणवीसांनी ठाकरेंना दिलेला शह म्हणून या विजयाकडे पाहिलं जात असलं तरी कोल्हापुरात सतेज पाटलांना दिलेला शह म्हणून या विजयाकडे पाहिलं जात आहे. एकेकाळी महाडिकांचं बोट धरून राजकारणात आलेल्या सतेज पाटलांनी महाडिकांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सतेज पाटलांनी महाडिकांची एका पाठोपाठ एक सत्ता केंद्र काबीज केली. महाडिकांना शिरोलीत रोका अशी वल्गना करत सतेज पाटलांनी राजकारण केलं. त्यामुळे महाडिकांना गुलाल लागणार का नाही अशी शंका कार्यकर्त्यांच्या मध्ये होती. अखेर राज्यसभेवरती निवडून जात धनंजय महाडिकांनी कार्यकर्त्यांना गुलाल उधळायची संधी मिळवून दिली. गेल्या काही वर्षात महाडिकांच्या मागं पराभवाचं शुक्ल काष्ठ लागलं होतं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांचा पराभव झाला होता. जेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाडिक गटाचा पराभव झाला होता. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही महाडिक कुटुंबियांना पराभवाचं तोंड पाहायला लागलं होतं. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतही सत्यजित कदम यांच्या रूपानं महाडिक गटाला धक्का बसला होता. पण राज्यसभेच्या या विजयानं महाडिकांच्या पराभवाची मालिका खंडित झालीय. महादेवराव महाडिकांची या विजयानंतरची प्रतिक्रिया बोलकी आहे. राजकारण हे चांगल्यासाठी केलं तर राजकारण किंवा त्यामुळे मी चांगल्यासाठी राजकारण करतो. ते माझं राजकारण लाईफ लॉंग आहे, टिकाव आहे. आता उद्या मुन्नाचं मिरवणूक निघणार आहे. उद्या सकाळी मिरवणूक आहे. ते उद्या मिरवणुकीतून तुम्हाला सगळं दिसेल. राज्यसभेच्या या विजयानं महाडिक गटाला नवी उभारी मिळाली आहे. यापुढच्या काळात सतेज पाटील आणि महाडिक गटाचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्ञानेश्वर काळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. अपक्षांच्या मतदानामुळे राज्यसभा निवडणूक चुरशीची झालेली होती. पराभवाचं खापर संजय राऊत यांनी अपक्षांवर फोडलं. त्यानंतर मात्र आमदार देवेंद्र भुयार यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावलेत. महाविकास आघाडीच्या निर्देशानुसार अपक्ष आमदारांनी मतदान केल्याचं भुयार म्हणाले. पहिल्या फेरीत 33 मतं आहेत, त्यामुळे अपक्ष आमदारांवर खापर फोडण्यात अर्थ नसल्याचं मत भुयार यांनी व्यक्त केलंय. आणि काही जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते, जास्त बोली लागली असं वाटतंय मला, किंवा इतर काही कारणं असतील. आणि त्याच्यामुळे आमची साधारण 6-1 मतं जी होती अपक्षांची खास करून ती आम्हाला मिळाली नाही. ते कोणाचेच नसतात, असे लोक कोणाचेच नसतात. पण आमचे जे घटक पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, जे शिवसेनेबरोबर किंवा महाविकास आघाडीबरोबर आहेत, त्यांचं एकही मत फुटलं नाही. संजय राऊत साहेबांनी जे आरोप लावले हे पूर्णतः चुकीचं आहे. संजय राऊत साहेबांनी पुरावे घेतल्याशिवाय ते बोलू नये. आणि ते काही ब्रह्मदेवनी त्यांना मतदान कुठे केलं, काय केलं हे सगळं माहीत पडेल. संजय राऊत साहेब ज्या दिवस युतीत होते त्या दिवसापासून मी महाविकास आघाडी सोबत आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडी सोबत आहोत. आणि संजय राऊत विधानसभेच्या वेळेस महाविकास आघाडी सोबत आले. त्याच्यामुळं आम्ही दगाफटका केला, गद्दारी केली हे असं बोलण्याचा अधिकार त्यांचा नाही. कारण मी त्यांच्याशी जुळलेलं नाही. मी जुळलेला आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही जुळलेला आहोत. आणि जे काही आमची खंत व्यक्त होती ते आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली. त्यांना जे असणारे आम्ही प्रश्न थेट आमनासामने. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवणार आहे अशी टीका भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेली आहे. गेल्या 2.5 वर्षात शिवसेनेला संपवण्याचं काम राष्ट्रवादीनं केल्याचं विखे पाटील म्हणाले. शिवसेनेनं अपक्षांना दोष देण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे पाहावं असंही सुजय विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सुखी
आणि शिवसैनिक आणि त्यांचे नेते दुःखी असल्याचाही टोला त्यांनी लगावलाय. आणि म्हणून मी जे काही वारंवार शंका व्यक्त केली होती मागच्या 2-3 महिन्यामध्ये मी जे वारंवार बोलत आलेलो आहे की या महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळ्यात मोठं नुकसान या ठिकाणी शिवसेनेचं होतं आहे आणि त्यापेक्षा मोठं नुकसान माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांचं होतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला गेल्या मागच्या 2.5 वर्षामध्ये संपवण्याचाच प्रयत्न करतो आहे. जेवढे प्रवेश जर मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही पाहिले तर निम्मे शिवसैनिक पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदावर काम करतायत. राज्यसभा निवडणुकीत एका आमदाराच्या मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजप जीवाचं रान करत असताना प्रफुल्ल पटेल यांना एक अनपेक्षित मत मिळालंय. न मागता मत देणारा आमदार कोण याबाबत स्वतः प्रफुल्ल पटेल हे सुद्धा आश्चर्यचकित आहेत. प्रेमापोटी न मागताही आमदारानं मत दिल्यानं खूप आनंदी असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रेम करणाऱ्या लोकांशी संपर्क साधला असता तर 4-5 मतं आणखी सहज मिळवली असती अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. हो, तो माझ्या कोट्यामधून मी आता मलाच अंदाज नाही आहे की माझ्यावर एवढा प्रेम करणारा व्यक्ती कोण आहे, पण असू शकते. मी खरं सांगतो की मलाच माहीत नाही, पण कोणी प्रेम माझ्यावर करणारा कोणीतरी दिसते आणि असे माझ्यावर प्रेम करणारे अनेक आहे. मी जर त्यांना अप्रोच केलं असतं तर आणखीन 5-10 मतं मी स्वतः प्रेमामुळे काढले असते. अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उसके साथ है असा फिल्मी डायलॉग अमृता फडणवीस यांनी मारलेला आहे. राज्यसभा निवडणुकीतल्या भाजपच्या विजयानंतर अमृता फडणवीस बोलत होत्या. राज्यसभा निवडणूक निकालानंतर अमृता फडणवीस नेमकी काय प्रतिक्रिया देतील याचीच उत्सुकता होती आणि त्यांनी या विजयावर अतिशय मार्मिक अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. भाजप उमेदवारांना अपक्षांनी केलेलं मतदान हे प्रेमापोटी केल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि शिवसेनेला या निकालामुळे चांगलाच धडा मिळाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. मला खूपच आनंद आहे नक्कीच आणि हा आनंद है कि अब देवेंद्र अकेला नहीं है, ना कभी था. उनके साथ पूरी कायनात है. हम सब तो है ही, आप लोग भी है. तो मुझे लगता है जो प्रगति का राजकारण है वही दुनिया में आगे आएगा, ना कि टोमणेबाजी का राजकारण. महाराष्ट्र जेव्हा उद्धव ठाकरे CM झाले तेव्हा जे नाही बोलला ते मी ऑलरेडी बोललेली आहे की आपण जो राजा आपला आत्ता आहे तो आपल्या प्रजेसाठी किती ठीक आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्यावेळेस कोणी बोलत नव्हतं. आता प्रत्येक माणूस ते बोलतोय तर मला बोलण्याची गरज नाही. विश्वासघात करून स्थापन केलेलं सरकार निदान चालवून तरी दाखवा असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं आत्मपरीक्षण करावं असंही फडणवीस म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीनं मतदान असल्यानं अनेकांची सत्सद विवेकबुद्धी जागृत होऊन ते भाजपला मदत करतील असंही फडणवीस म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत भाजप निश्चितपणे यश मिळवेल असंही त्यांनी म्हटलंय. राज्यसभा निवडणुकीत भाजपनं मिळवलेला विजय हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या लढवय्या आमदारांचा विजय असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमच्या विजयानं काही लोक बावचळल्याचा टोला सुद्धा फडणवीस यांनी लगावलाय. माननीय मोदीजींवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा देत शिवसेनेसोबत सत्ता दिली होती. पण या सत्तेचा अपमान झाला आणि ही सत्ता बाजूला सारून आमच्या पाठीत खंजीर खुपसून जी नवीन सत्ता तुम्ही तयार केली किमान ती सत्ता तरी चालवून दाखवा. किमान 2 चांगली कामं सरकारची करून दाखवा. सोपी आहे, निवडणूक कधीच सोपी नसते, पण जे चित्र दिसत आहे, जो अंतर्विरोध दिसतोय, जो अनरेस्ट दिसतोय, जसं इथे सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आपल्याला मतदान करून अनेक आमदारांनी जिंकवलं, तिथे तर सिक्रेट बॅलेट असल्यामुळे जास्ती लोकांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे. आपण जिंकल्यानंतर आता अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय, काहींचे चेहरे पडलेत,
काही लोक तर बावचळले आहेत आणि काही पिसाटले आहेत. पण आपण जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते. राज्यसभेतल्या भाजपच्या विजयानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून सध्या जल्लोष केला जातोय. ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला, फटाके फोडले, गुलाल उधळला. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुद्धा केली जाते. ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूरमधली. भाजपचे कार्यकर्ते राज्यसभा निवडणुकीतल्या विजयाचा मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना दिसत आहेत. भाजपचा हा विजय म्हणजे फडणवीस यांच्या चाणक्य नीतीचा विजय असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. खरं तर सुहास कांदे शिवसेनेचे जे मतदार आहेत, आमदार आहेत, 3 दिवस प्रशिक्षण त्यांचं सुरू होतं, तरीही त्यांच्याकडनं चूक कशी झाली? नाही, तो विषय आता शिवसेनेचा आहे, त्या पक्षाचा आहे. मला वाटतं खरं म्हणजे जर गुप्त मतदान असतं तर यापेक्षा भयंकर चित्र त्या ठिकाणी महाविकास आघाडीला पाहायला मिळालं असतं. या सर्व विजयामागे देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जी चाणक्य नीती आहे, रणनीती आहे, मी जवळून पाहिली आणि मला वाटतं त्या रणनीतीचा विजय आहे. दुसरं म्हणजे आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राच्या कारभाराचा बट्ट्याबोळ या महाविकास आघाडीनं केलेला आहे. निष्क्रिय कारकीर्द, आमदार समाधानी नाही, जनता समाधानी नाही आणि त्याच्यामुळे जनतेचं प्रतिनिधित्व करणारा आमदारच समाधानी नसेल तर महाराष्ट्राचं काय? बरोबर. आणि त्याचमुळे त्या मतदारांनी अशा प्रकारे एक वेगळं चित्र दाखवून दिलं. पण नवाब मलिक यांची याचिका कोर्टातली, अनिल देशमुख तर यांनी याचिकाच दाखल केली नव्हती. इनडायरेक्टली फायदा त्याचा भाजपलाच झाला. सातत्यानं बोललं जातंय की म्हणजे की कोर्ट मॅनेज झालं. काय सांगाल तुम्ही? नाही, मला वाटतं अशा प्रकारचे आरोप करणं हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. प्रत्येक वेळेला उठसूट केंद्र सरकार, तपास यंत्रणा, न्यायालय, मला वाटते भरकटलेले सर्व महाविकास आघाडीचे लोक दिसत आहेत. कारण जनतेच्या मनात त्या ठिकाणी उतरलेत, आमदारांच्या मनातनं आता पुन्हा त्या ठिकाणी उतरलेले आहेत. आणि मला वाटतं अनिल देशमुखांनी याचिकाच दाखल केली नाही. याचा अर्थ काय? त्या ठिकाणी आपण बघाल की नवाब मलिकांनी याचिका दाखल केली पण या मतदानासाठी आपण त्या ठिकाणी जामीन मागितला नाहीत. तुम्ही मतदान करायला अलाउड करा. म्हणजे नेमकं काय करायचं एवढं देवेंद्रजीच्या हो, म्हणजे हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण कोर्टाने मतदान करण्यासाठी परवानगी मिळावी अशी याचिका होऊ शकत नाही. हे कोर्टाने स्वतः टिप्पणी करून सुधारित याचिका सादर करा. मतदान करण्यासाठी तात्पुरता जामीन म्हणजे की अशा प्रकारची टिप्पणी. म्हणजे बघा, देवेंद्रजी विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्ष नेते असताना अत्यंत परफेक्ट रणनीती करतात. यांच्याकडे सरकार आहे, मुख्यमंत्री आहे, पवार साहेब आहेत, तरी पण त्या ठिकाणी हे रणनीती करू शकले नाहीत. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्रजींवर विश्वास आहे. त्यांच्या सर्वस्पर्शी अभ्यासाचा त्या ठिकाणी हा विजय आहे. कारण कायदेशीर बाबी कशा हाताळाव्या. बरोबर. संजय राऊत अगदीच 41 मतांनी राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. खरं जो जिता वो सिकंदर असंच म्हटलं जातं. पण अगदीच काठावर पास अशी परिस्थिती झाली आहे का? काठावरच पास झालेत, म्हणजे नापास होता होता वाचलेत. 1-2 मतं जरी इकडे तिकडे झाली असती किंवा 3-4 लोकांनी जरी संजय पवारला मतदान केलं असतं तरी त्या ठिकाणी संजय राऊत आज खासदार म्हणून होऊ शकले नसते. विधान परिषदेमध्ये सुद्धा 6वा उमेदवार उभा केलेला आहे. अर्थात पाठिंबा दिलाय. पण होय, 6च्या 6 उमेदवार त्या ठिकाणी आम्ही टाकलेले आहेत आणि 6च्या 6 उमेदवारांच्या संदर्भात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही 6 जागांच्या ताकदीनं अशाच पद्धतीने मुकाबला करू, जिंकू. तुम्ही सांगणार नाही तरी अखेरचा प्रश्न, या निवडणुकीमध्ये, राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला फटका? आगे आगे देखो होता है क्या. धन्यवाद. सूचक वक्तव्य प्रवीण दरेकर यांचं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं फुटलेली नाहीत, मात्र विरोधकांना मिळालेली अतिरिक्त मतं कुठून आली याची कल्पना असल्याचं शरद पवार म्हणाले.
यावेळेला शरद पवार यांनी फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली असल्याचंही नमूद केलं. हा धक्का बसेल असा मताचा निकाल नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला त्या कोटाच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आणि ते कृष्ण आले मला ठाऊक आहे ते या आघाडीचं नाही दुसऱ्या बाजूचं आहे. की राजकीय पक्ष जसे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल त्यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. आता राहिला अपक्षांचा लाभ, त्या लाभमध्ये गमती झालेली आहे. चीनचे जे रात्री काहीतरी उशीर झाला त्याच्यासाठी जी हरकत घेतली होती तो रवीचा खेळ होता. हरकत खेळ असं आहे की राज्यसभेच्या निवडणुकीचा नियम असा आहे की वोटरनी पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचं असतं. मत दाखवायचं असतं तर दाखवायचा अधिकार आहे आणि त्यामुळे जर तुम्ही पटोलेंना मत दाखवलं किंवा जयंत पाटलांना मत दाखवलं त्याच्यात बेकायदेशीर काही नाही आणि तो निकाल शेवटी निवडणूक आयोगाने दिला. फक्त एकच आहे त्याच्यासाठी एक 4 तास उशीर झाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलंय. ज्या निवडणुका लोकांमधनं झाल्या त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ताकदीनं निवडून आली. मात्र राज्यसभेची काही ठराविक लोकांमधनं निवडणूक होत असतानाच भाजपकडून ईडीचा वापर होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. जे इलेक्शन आजपर्यंत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये लोकातून झाले, ज्याच्यामध्ये काही जिल्हा परिषदचे इलेक्शन असतील, काही MLC असेल, कोल्हापूरचे इलेक्शन असेल, लोकातून जे इलेक्शन झाले तिथं महाविकास आघाडी तिथं विजयी ठरलेली आहे. आता इथं ठराविक लोकातून जे इलेक्शन होतं त्याच्यामध्ये काही कारणास्तव त्या ठिकाणी BJP कुठंतरी ताकद जास्त प्रमाणात लावते ईडीपासून पैशापर्यंत. मग तिथं कुठंतरी महाविकास आघाडी काही प्रमाणात कमी पडत असते. भाजपच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपनं रडीचा डाव खेळल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही ड्रामा करत नसून केवळ काम करत असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. डांबूनच ठेवले, ते गिल्टी पण नाही आहेत. आरोप पण जे आधी केले ते आरोप त्या FIR मध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे रडीचा डाव आहे हा भाजपचा. कारण अनिल देशमुख आणि नवाब बहिणवर जो अन्याय होतोय ते सातत्याने आम्ही त्याच्यात बोलतोय. पण ठीक आहे. आता राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाआधी अपक्ष आमदार रवी राणा यांचं हनुमान चालीसा पठण वादात सापडलंय. रवी राणा यांनी हनुमान चालीसा वाचत असताना पानं उलटताना बोटाला थुंकी लावलेली होती आणि रवी राणा यांच्या या कृतीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेसनं केला. रवी राणांनी थुंकी लावून हनुमान भक्त आणि हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केलाय. राणा यांनी या प्रकरणामध्ये माफी मागावी अशी मागणी सुद्धा काँग्रेसनं केली आहे. हनुमान चालिसा वाचताना आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाला थोका लावलेला आहे. हे दृश्य काल प्रसारित झाले असून हिंदूंच्या आणि हनुमान भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या या आमदारांचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांनी हिंदूंची आणि हनुमान भक्तांची जाहीर माफी मागायला पाहिजे. राहता आणि श्रीरामपूर तालुक्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. धुळ्यातल्या साक्री तालुक्यातल्या पिंपळनेरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच धुळ्यातल्या साक्रीत चांगला पाऊस झालाय. दरम्यान येत्या 1 ते 2 दिवसात संपूर्ण जिल्ह्यात जर समाधानकारक पाऊस झाला तर पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. एका तरुणीनं दोघांची चांगलीच धुलाई केल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. एका हॉटेलमध्ये तरुणीचा एका व्यक्तीसोबत वाद झाला.
सुरुवातीला बाचाबाची होऊन थेट मारामारीपर्यंत मजल गेली. तरुणीनं वाद घालणारा आणि त्याचा मित्र अशा दोघांचीही जबरदस्त धुलाई केली. दोघांपैकी एकानं या तरुणीच्या अंगावर खुर्ची सुद्धा फेकली. मात्र या खुर्चीला बाजूला करत या तरुणीनं अशी जोरदार लाथ मारली की खुर्ची फेकणारा जमिनीवर पडला. पांडाचं पिल्लू करत असलेली धमाल पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. एका झू पार्कमध्ये कर्मचारी काम करत होता. मात्र पांडाचं पिल्लू सारखं येऊन त्याचा पाय धरत होतं. कर्मचारी त्या पांडाला उचलून थोडं उंचीवर ठेवायचा, पण हा पांडा पुन्हा धडपडत खाली उतरत त्या कर्मचाऱ्याचे पाय घट्टपणे पकडत होता. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.